लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आजची ठरणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. आजची बातमी राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तर लाडकी बहीण तुमच्यासाठी खुशखबर मी आज घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनलवर. लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी जो फॉर्म भरलेला होता त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. दर महिना आपल्याला आर्थिक मदत म्हणून सरकारकडून 1500 रुपये मिळतात. त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. तर जूनचा हप्ता जे आहे लाडक्या बहिणींचा मिळालेला आहे. तर जूनचा हप्ता कोणा लाडक्या बहिणीला मिळालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे की अनेक महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की जून महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पैसे कसे तपासायचे, काही महिलांच्या खात्यात पैसे आले नसतील तर काय करावे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर वेळ न लावता आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. सर्वप्रथम योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लाडकी बहीण योजनेने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना आर्थिक सहाय्य दिले जाते. आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी अशी बातमी आहे की जूनचा हप्ता काही जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरू झालेला आहे. आपल्याला आले का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला का? बँकेचा मेसेज जे आपल्याला मोबाईलवर आला का असेल तर तो नक्की तपासा. तसेच बँक पासबुक अपडेट करूनही तुमचे पैसे जमा झाले नसतील तर जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका. अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा बँक प्रक्रियेमुळे पैसे जमा होण्यास काही वेळ लागू शकतो. याशिवाय तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, KYC पूर्ण आहे का आणि अर्जातील माहिती योग्य आहे का हे देखील तपासून घ्या. अनेक महिलांचा प्रश्न असतो की पैसे कसे तपासायचे. तर काही महिलांना कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं की सर पैसे कसे तपासायचे. तर पैसे कसे तपासायचे तर आपण पाहू. अनेक महिलांचा प्रश्न असतोच की पैसे कसे तपासायचे. तर तुम्ही बँक पासबुक, ATM मिनी स्टेटमेंट, मोबाईल बँकिंग किंवा बँकेच्या शाखेत जाऊन शिल्लक तपासू शकता. ज्या महिलांनी नुकताच अर्ज केला आहे त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण अर्ज पडताळणीने आणि मंजुरीनेच लाभ दिला जातो. मित्रांनो, सरकारकडून वेळोवेळी नवीन सूचना जारी केल्या जातात, त्यामुळे अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या गावात किंवा परिसरात कोणाच्या खात्यात हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यामुळे इतर महिलांनाही माहिती मिळेल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या आई, बहीण, पत्नी किंवा इतर पात्र महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला हप्ता आला की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.